नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पहिल्या भागात पाहिले, रागाच्या भरात बळवंतने आनंदीवर चप्पल फेकली, तरीही ती आनंदी शांत राहिली. जेव्हा श्रीकांतला सगळी गोष्ट समजली तेव्हा तो काय म्हणाला हे आपण या भागात बघूया. सकाळी श्रीकांत थेट वडिलांकडे गेले आणि ठामपणे म्हणाले, बाबा, मी आता या घरात राहू शकत नाही. अशी बंडखोर भाषा करणाऱ्या गावातील तरुणांना श्रीकांतने अनेकदा समजावले होते, पण आज तो स्वतःच ती भाषा बोलत होता. बाळासाहेब अस्वस्थ झाले आणि त्यांनी विचारले, पण का बाळा? श्रीकांत उत्तरला, कारण मलाही माझी अब्रू प्रिय आहे. तुमच्या घरात अन्याय चालला आहे. माझ्या अनुपस्थित माझ्या पत्नीवर लाकडी खडावा फिरकावल्या जातात. मी कठोर शब्द सहन करू शकेन, पण माझ्या पत्नीला असा मार सहन करावा लागत असताना मी गप्प राहणे असह्य आहे. वृद्ध बाळासाहेब निरुत्तर झाले. ते केवळ इतकेच म्हणाले, बाळा, तू समंजस आहेस. स्त्रिया अशा वागण्याने घर उद्ध्वस्त करतात. त्यांना जास्त डोक्यावर घेणे शहाणपणाचे नाही. श्रीकांतने उत्तर दिले, मला याची पूर्व जाणीव आहे, पण ज्या स्त्रीच्या प्रतिष्ठेची जबाबदारी ईश्वरासमोर माझी आहे, तिच्यावर पशुवत वागणूक मी सहन करू शकत नाही. बळवंतला कोणतीही शिक्षा न होणे हे माझ्यासाठी असह्य आहे. आता मी त्याच्यासोबत या घरात राहू शकत नाही. एकतर तो या घरात राहील किंवा मी. बाळासाहेबांनी समजावण्याचा प्रयत्न केला. बळवंत तुझा भाऊ आहे. त्याने कधी चूक केली तर त्याला नक्कीच जाब विचार. पण श्रीकांतने मध्येच तोडले, मी आता बळवंतला माझा भाऊ मानत नाही, केवळ त्याच्या क्रूरतेमुळे आणि विवेकशून्यतेमुळे. दरम्यान ही बातमी गावात पसरली. वरकरणी तंबाखू हुक्का ओढण्याच्या निमित्ताने गावातील काही खोडकर लोक तेथे जमा झाले. पाटील कुटुंबाच्या एकत्र राहण्याचा ज्यांना हेवा वाटत होता ते आज घरात होणारा हा तिखट शाब्दिक वाद पाहण्यास उत्सुक होते. अनुभवी बाळासाहेबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यांनी ठरवले की काहीही झाले तरी या गावातील लोकांना घराची मज्जा बघू द्यायची नाही. त्यांनी लगेचच सौम्य स्वरात म्हणाले, बाळा, माझा तुझ्याशी काही विरोध नाही. तुला हवं ते कर. त्या मुलाने चूक तर केलीच आहे. तो अजून लहान आणि नासमज आहे. मोठा भाऊ म्हणून तू त्याला माफ करायला हवेस. पण पुण्याच्या सुशिक्षित वातावरणात राहिलेल्या श्रीकांतला वडिलांच्या या मुत्सद्देगिरीचे मर्म समजले नाही. तो हट्टाला पेटून म्हणाला, हा माझा अंतिम निर्णय आहे. जर तो तुम्हाला प्रिय असेल तर मला जाऊ द्या. मी माझी जबाबदारी स्वतः बघेन. बळवंत दारात उभा राहून आपल्या मोठ्या भावाचे बोलणे शांतपणे ऐकत होता. तो श्रीकांतचा पितृतुल्य आदर करायचा. श्रीकांतच्या उपस्थितीत मोठ्यांदा बोलण्याचे धाडस त्याने कधीच केले नव्हते. श्रीकांतनेही त्याला कधी ओरडले नव्हते. गेल्या वर्षी कुस्तीच्या सामन्यात जेव्हा बळवंतने प्रतिस्पर्धेचा पराभव केला होता तेव्हा श्रीकांतने त्याला थेट आखाड्यात जाऊन मिठी मारली होती. अशा लाडका भावाच्या तोंडून आता पुन्हा कधीही तुझे तोंड बघायचे नाही हे शब्द ऐकून बळवंतला तीव्र पश्चाताप झाला. तो ओक्साबोक्सी रडू लागला. भाऊ येणार म्हणून तो आधीपासूनच अस्वस्थ होता. त्याला वाटले होते की दादा त्याला बाजूला नेऊन दोन शब्द सुनावतील किंवा एखादी चपराक मारतील, पण भावाचा हा टोकाचा निर्णय त्याला सहन झाला नाही. तो आपल्या खोलीत गेला, डोळे पुसले आणि आनंदीच्या खोलीच्या दारात उभा राहून म्हणाला, वहिनी, दादांनी ठरवलंय की ते आता माझ्यासोबत या घरात राहणार नाहीत. त्यांना माझं तोंडही बघायचं नाहीये, म्हणून मी हे घर सोडून नेहमीसाठी निघालो आहे. मी त्यांना पुन्हा कधीच माझं तोंड दाखवणार नाही. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया या लहान भावाला माफ करा. हे बोलताना बळवंताचा आवाज भावनेने भरून आला. तो मान खाली घालून तेथून वळाला. नेमके त्याच वेळी श्रीकांत बाहेर आला. आपल्या भावाला तेथे उभे राहिलेले पाहून त्याने तिरस्काराने आपली नजर फिरवली आणि तो बाजूने निघून गेला. आनंदीने बळवंतबद्दल तक्रार तर केली होती,
पण आता प्रकरण इतके विकोपाला गेलेले पाहून तिला मनातून तीव्र पश्चाताप होत होता. ती स्वभावाने दयाळू होती. दारात उभा राहून रडणाऱ्या बळवंताचे शब्द ऐकून तिचा उरला रागही विरघळून गेला. ती रडू लागली. ती श्रीकांतला म्हणाली, बळू बाहेर उभा आहे आणि खूप रडतोय. त्यांना आत बोलवा. माझ्या जिभेला कीड लागो. मी हे भांडण सुरूच का केले? श्रीकांत रागाने म्हणाला, मी त्याला बोलवणार नाही. आनंदी म्हणाली, तुम्हाला पश्चाताप होईल. ते खूप दुःखी आहेत. ते घर सोडून निघून चालले आहेत. बळवंत बाहेरून पुन्हा म्हणाला, वहिनी, दादांना माझा नमस्कार सांगा. ते माझा चेहरा बघणार नाहीत म्हणून मीच चाललोय. असे म्हणून बळवंत घाईघाईने दरवाजाकडे चालू लागला. शेवटी आनंदीने खोलीबाहेर धाव घेतली आणि त्याचा हात धरला. बळवंतने मागे वळून पाहिले. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. तो म्हणाला, वहिनी, मला जाऊ द्या. आनंदीने विचारले, कुठे चालला आहात? बळवंत म्हणाला, अशा ठिकाणी जिथे कोणालाही माझा चेहरा बघावा लागणार नाही. मी तुमच्यासोबत राहण्याच्या लायकीचा नाही. आनंदीने ठामपणे सांगितले, तुला माझी शपथ आहे. यापुढे एकही पाऊल पुढे टाकू नकोस. जोपर्यंत मला खात्री पटत नाही की दादाच्या मनात तुझ्याबद्दलचा राग मावळला आहे, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. देवाची शपथ, माझ्या मनात तुझ्याबद्दल जराही वाईट भावना नाही. भावाचे रडणे आणि पत्नीचे औदार्य पाहून आता श्रीकांतचेही मन पूर्णपणे वितळले. तो धावतच बाहेर आला आणि त्याने बळवंतला घट्ट मिठी मारली. दोन्ही भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. हुंदके देत बळवंत म्हणाला, दादा, पुन्हा कधीही असं म्हणू नका की तुम्ही माझा चेहरा बघणार नाही. त्याशिवाय तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी आनंदाने स्वीकारेन. श्रीकांतने थरथरत्या आवाजात उत्तर दिले, बळू, या गोष्टी पूर्णपणे विसरून जा. देवाची इच्छा असेल तर अशी वेळ पुन्हा कधीच येणार नाही. बाळासाहेब पाटील बाहेरून घरात परतत होते. त्या दोन भावांना एकमेकांना मिठी मारून रडताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते अत्यंत समाधानाने उद्गारले, उच्च कुळातील स्त्रिया अशाच असतात. त्या अत्यंत बिघडलेली परिस्थितीही आपल्या सामंजस्याने सावरून घेतात आणि घर तुटू देत नाहीत. गावात ज्यांनी कोणी ही घटना ऐकली त्यांनी आनंदीच्या औदार्याची आणि मोठ्या मनाची या शब्दात प्रशंसा केली. मोठ्या घराच्या लेकी अशाच असतात. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.